निलेश गायकवाड सध्या परदेशात पळून गेलाय, मात्र तो परदेशात गेलाच कसा, त्यासाठी कुणी कुणी मदत केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश गायकवाडचे राजकीय कोण त्यांना पाठबळ देत आहे या सगळ्या विषयांसंदर्भात बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि निलेश गायकवाड अहमदाबादवरून कशा पद्धतीनं पळून गेला हे देखील सांगितलं. काय तुमच्याकडे पुरावेत, कशाच्या आधारावर एवढं तुम्ही दावे करताय? हे बघा, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा जर पासपोर्ट काढायचा आहे, नाही तर बंदुकीचं लायसन्स घ्यायचं आहे, तर तुम्हाला कितीतरी लोकांना भेटावं लागतं, तुम्हाला सातत्याने SP ला भेटावं लागतं, तुम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत जावं लागतं आणि त्यातूनही तुम्हाला बंदुकीचं लायसन्स मिळत नाही आणि तुम्हाला तिथं पासपोर्टही मिळत नाही. हे सामान्य लोकांची स्टोरी आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर एक गुंड जो मोक्यामध्ये आहे, मर्डरमध्ये आहे, बरंच काय आहे, नाव बदलतो, विजा मिळतो, पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो, त्याला बॅकग्राऊंड चेक असतं का नसतं, सगळं असतं, तरी त्यांना जर पासपोर्ट मिळत असेल तर वर्धास्त शिवाय मिळू शकत नाही. विजा जर मिळत असेल तर वर्धास्त शिवाय मिळू शकत नाही. आणि पिस्तूलचा लायसन्स त्यांच्या भावाला, गुंडाच्या भावाला जर दिला जात असेल तर बॅकग्राऊंड काय फक्त एकाचं चेक होत नाही, ते सगळ्यांचं चेक होतं, कुटुंबात कसं काय आहे. आणि मग हे सगळं चेक करून एका गुंडाच्या भावाला तुम्ही तिथं बंदुकीचं लायसन्स देता, मग कुठं ना कुठे ते वर्धास्त शिवाय होऊ शकत नाही. आता ह्याच्यात कोणाकोणाचा असू शकतो पाठबळ? एक तर सभापती राम शिंदे सरांचं, कारण का राम शिंदे सरांनी निलेश गायकवाडचा ओपन उपयोग हा मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये दडपशाही करण्यासाठी केला. विधानसभेचं इलेक्शन होतं, ते ऑफिशियल प्रचारक म्हणून निलेश गायकवाड हे राम शिंदेचा प्रचार तिथं करतो. व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सगळे भाषणंसुद्धा आहेत, माझ्या विरोधातली भाषणंसुद्धा तिथं आहेत. आता ते माझ्या विरोधात आहे म्हणून मी बोलतो असं नाही, पण माझं मत आहे की लोकशाही टिकवायला गुंडाशाही बंद झाली पाहिजे. पण दुर्दैव असं या सरकारमध्ये गुंडाशाही मोठ्या प्रमाणात येते. चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबर जो समीर पाटील आहे त्यांचा फार जवळचा आहे. चंद्रकांत दादांना माहीत आहे नाही माहीत नाही, पण समीर पाटील जो त्यांचा जवळचा आहे त्याचे आणि निलेश गायकवाडचे फार जबरदस्त जवळचे संबंध आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादा पाटलांचं नाव त्यामुळे घेतलं जातं. त्याच्याचबरोबर काही हिंगोलीचे आमदार आहेत ज्या सत्तेत आहेत ते त्यांच्याबरोबर अनेक वेळा दिसलेत, अधिवेशनामध्ये दिसलेत, व्हिडिओ दिसलेत, त्यांचंही नाव त्याच्यामध्ये घेतलं जातं. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे जे राज्यमंत्री आहेत योगेशजी कदम यांचं राज्यमंत्री म्हणून किती मला माहीत नाही, या राज्यमंत्र्यांना सगळ्याच राज्यमंत्र्यांना किती ताकद आहे. त्यामुळे राम शिंदे सरांचा प्रेशर विधान परिषदचे सभापती म्हणून आणि होम मिनिस्ट्रीचे प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसचा प्रेशर, याच्यामुळे कदाचित त्यांना ते लायसन्स द्यावं लागलं. त्यामुळे याच्या पाठीमागे कोण कोण आहे याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल. आता सामाजिक कार्यकर्त्याला नाही तर कोणालाही अधिवेशनामध्ये फिरता येत नाही, पण निलेश गायकवाड हे स्वतःहून अधिवेशनात येतात, रील काढतात, व्हिडिओ काढतात, फोटो काढतात नेत्यांबरोबर. ह्याच्यावरून आपण काय समजायचं की हे सरकार सामान्य लोकांचं नसून हे गुंडांचं सरकार आहे. अशा पद्धतीनं या निलेश गायकवाडचा यांना वापर करून घेतला. तुम्ही म्हटलात मार्केट कमिटीमध्ये दडपशाहीचा वापर करून घेतला, विधानसभेला असंच केलं. चंद्रकांत पाटील असतील किंवा तुम्ही यांचं पण नाव घेतलं, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर. काय नेमकं या सगळ्यांचे प्रकार आहेत, कशा पद्धतीनं याला वापर करून घेतला आणि कशा पद्धतीनं पाठबळ देत? नाही, अशा प्रवृत्तीचे लोक तुमच्याबरोबर असतील, नाही तर तुम्ही जर त्यांना तिथं पाठवलं, लोकांकडे पाठवलं, तर लोकांना आपल्याकडे कसं करू शकतो आपण? एक तर आपण आपला विकास काय करणार ह्या गोष्टी सांगून लोकांना आपलंसं करू शकतो. अडचणीच्या काळामध्ये लोकांना मदत करून आपलंसं करू शकतो. इलेक्शनच्या काळामध्ये काही लोक आणि ठराविक लोक पैसे घेऊन मतदान करतात, पैशाचा वापर तिथं असतो. आणि चौथे म्हणजे गुंडांचा वापर. आणि गुंडांचा वापर अजून कशासाठी केला जातो तर समजा जमिनी हडपायच्या असतील, नाही तर आता धाराशिवमध्ये आपण जर बघितलं तिथं पवनचक्क्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात, शेतकऱ्याला धमकवावं लागतं, तिथल्या कंपनीला धमकवावं लागतं, कंपनीचं ऑफिस फोडावं लागतं. ह्याला नेते कधी करत नसतात, नेते वापर करतात गुंडांचा. आणि तिथं धाराशिवचे जे एक नेते आहेत, जे माजी मंत्री होते, त्यांच्या जवळचा निकटवर्गीय नाही तर नातेवाईक हा सुद्धा निलेश गायकवाडबरोबर तिथे इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही सगळी चेन आहे आणि ह्या सगळ्यांचा वापर हा केलेला आम्ही सोशल मीडियावर टाकले नाही. आम्ही हेच म्हणत होतो, अशा पद्धतीने तुम्ही जर दिवसाढवळ्या या सगळ्यांचा वापर करणार असाल गुंडांचा, तर उद्या जाऊन हे गुंड आपलं सरकार आहे असं समजून गरिबाचा आवाज दाबतील आणि तेच आज होताना दिसतंय. धाराशिवचे ते नेते कोण, कशा पद्धतीने त्यांना वापर केलाय, पवनचक्क्यांशी त्यांचा काही संबंध आहे का, स्वतः तानाजी सावंत आहेत की त्यांच्या कुटुंबातला आणखी कोणी? तानाजी सावंत डायरेक्ट नसतील, पण तानाजी सावंतांच्या कुटुंबातले काही लोक आणि जवळचे म्हणजे कदाचित पुतणे वगैरेच असू शकतात, हे निलेश गायकवाड बरोबर
त्या भागामध्ये भूमपरांड्यामध्ये ज्या पवनचक्क्या लावल्या जातात त्या पवनचक्क्या लावत असताना शेतकऱ्याला धमकवायला तिथल्या ज्या कंपन्या आहेत जे काही तिथे इन्व्हेस्टमेंट करतायत त्यांना धमकवण्यासाठी निलेश गायवळचा वापर हे 100% तिथं करतात. एका व्यावसायिकाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली ज्याच्यामध्ये निलेश गायवळ समोरून बोलतोय हे स्पष्ट होते कारण त्याचा फोटो त्याच्यामध्ये दिसतोय. त्याच्यामध्ये सावंत सातत्यानं नाव घेतलंय. सावंत साहेबांना त्रास द्यायचा नाही, सावंत साहेबांचं नाव घ्यायचं नाही. हे सावंत म्हणजेच तानाजी सावंत आहेत का? आणि त्या व्यक्तीशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्या पद्धतीनं ते धमकावणं सुरू होतं? नाही, मी कोणाशीच बोललेलो नाही. पण इथं काय झालंय की पोलीस प्रशासन या बाबतीत काहीच करत नाही. पोलीस प्रशासन कुठेही इन्व्हेस्टिगेशन करत नाही. पण ज्या लोकांना त्रास झालेला आहे त्या लोकांनी ही सगळी माहिती काढलेली आहे. म्हणजे लोकांनी पोलिसांवर विश्वास न ठेवता चांगली मराठी मीडिया जो आहे त्या मराठी मीडियाचा उपयोग करून एका गुंडाला कुठेतरी सबक शिकवली असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे सरकारला विनंती आहे की ऑडिओ क्लिप कोणाची, कोण आहे, कसं आहे. धाराशिवला गुंडाशाही झाली होती तेव्हा आम्हीपेक्षा काही लोकांनी एसपींना सांगून सुद्धा तिथं या गुंडांवर कारवाई झाली नव्हती. अनेक व्हिडिओच्या क्लिप आहेत, गाड्या येतात, धमक्या देतात, मारामारी होते, शेतकऱ्यांना मारलं जातं, पण तिथं कुठंच काय होताना दिसत नाही. आणि हे आता मुंबईतून नाही गेले, हे अहमदाबादवरनं गेलेत लंडनला. अहमदाबादच्या एअरपोर्टला सोडायला त्यांचेच नातलग गेले होते, म्हणजे त्या गुंडाच्या नातलग गेले होते. अहमदाबादवरनं लंडनला ते गेलेले आहेत. म्हणजे अहमदाबादचे लोकांनी सुद्धा मदत केली का असं आपल्याला म्हणावं लागेल. थेट तुम्ही भाजपशी आता आरोप करताना पाहायला मिळतात. भाजपशी संबंधित लोक आहेत का? मुळात राजकीय नेत्यांवर आरोप करताना त्यांच्यावर कुठेतरी कारवाईची मागणी व्हावी असं म्हणताय तुम्ही. पण ज्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात मदत केलेली आहे त्यांच्या बाबतीमध्ये काय? कारण त्या संबंधित व्यक्तीचा पासपोर्टचा विषय असेल, त्याचं क्लिअरन्स देणं असेल, कोणत्याही प्रकारचे गुन्हे नाहीत याचं सर्टिफिकेट देणं असेल, किंवा त्या पासपोर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काही आयडिया लढवलेल्या आहेत आणि त्यानंतर पासपोर्ट दिलेला आहे, हे सगळे जे आहेत हे नक्कीच अधिकाऱ्यांच्या वरदास्तानं झालं असणार आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी करताय आहे ना. एकतर अधिकारी सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि नेते सुद्धा आहेत. त्यामुळे पासपोर्टमध्ये कोण कोण जबाबदार हे काढलं पाहिजे. पिस्तूलमध्ये कोण कोण जबाबदार आहे हे काढलं पाहिजे. त्यानंतर जे काही कारनामे होते जसं की पुण्यामध्ये इल्लिगल बांधकाम केले त्याला कोण कोण जबाबदार, असे सगळ्यांची नावं ही केस स्टडी म्हणून काढली पाहिजे. आणि जेव्हा सरकार हे लोकांच्या बाजूने गुंडांच्या विरोधात काम करताना असं एखादं उदाहरण पुढे आणतं तर बाकीचे गुंडसुद्धा कंट्रोलमध्ये येतात. त्यामुळे सरकारला हीच ती वेळ. बघू आता सरकार या बाबतीत काय करतंय. पालकमंत्री तुमचे काका आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहेत, त्यांना फोन करणार आहात, काय त्यांच्याशी चर्चा करणार त्याविषयी? नाही, खरं तर तुम्ही त्यांना तो प्रश्न केला पाहिजे. कारण का नेहमी ते म्हणत आलेले आहेत की मी गुंडाशाहीच्या विरोधात आहे, मी असं आहे तसं आहे. आता हीच ती संधी. आता बीडमध्ये बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल आणलाय असं आम्हाला कळते. तरीसुद्धा तिथं गँग अजून आहेत, अजून गुन्हेगार पकडले नाहीत. पण म्हणजे देशमुख जे संतोष देशमुख यांना अनफॉर्च्युनेटली अजून न्याय मिळालेला नाही. त्याच्याचबरोबर नवीन जे तिथं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणलेत त्यांना अजून नवीन काय मिळालेलं नाही. पण जरा वातावरण आधीपेक्षा बरं आहे असं म्हणतात. आता पुण्यामध्ये वातावरण आधीपेक्षा फार खराब झालेलं आहे. झालं काय की पुण्यामध्ये असं ठरलं गेलेलं आहे, CP कुणी आणायचा तो समजा देवेंद्र फडणवीसांनी आणायचा, देन कमिशनर कुणी आणायचा तो ते दादांनी आणायचा, आणि मग कलेक्टर कुणी आणायचा एकनाथ शिंदेंनी आणायचा. म्हणजे ह्यांच्यामध्ये अधिकाऱ्यांची सुद्धा वाटणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. या अधिकाऱ्याला हा आणणार, आणि हे झाल्यामुळे कोणाचंच काही कंट्रोल तिथं राहिलेलं नाही. हे पुण्याचा जर आपण अभ्यास केला तर यातून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही त्रुटी आपल्याला जाणवते. त्यामुळे हे जे नेते आहेत सत्तेतले हे लोकांसाठी कुठंच काय करताना, महाराष्ट्रासाठी कुठंच काय करताना दिसत नाही. मात्र फक्त काय की आमचं कसं चालतं हे दाखवण्यात आणि कुडगुड्या करण्यामध्ये मात्र हे सगळे व्यस्त आहेत. सिडको प्रकरणामध्ये तुम्ही संजय शिरसाटांच्या विरोधातले आरोप दाखवले होते. या प्रकरणातले काही आरोप ABP माझ्याच्या समोर तुम्ही सादर करू इच्छिता का? तुमच्या मोबाईलमध्ये काही पुरावे आहेत का? नाही, 100% काही पुरावे आहेत. फक्त आता लोक आयुक्ताकडे आम्ही काही डॉक्युमेंट सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्यांनीच ते दिलेले आहेत. भावनाताई आहेत, त्यांनी तिथं लोकायुक्ताकडे गेलेले आहेत. ते आता लोकायुक्त त्या बाबतीत काय करते आपल्याला बघावं लागेल. पण आम्हाला कळते की आज कदाचित नोटिसेस निघतील. नोटिसेस आल्यानंतर आपण बघू. त्याच्याचबरोबर नवी मुंबईमध्ये काही भूमिपुत्र उपोषणाला बसलेले आहेत. भावनाताईसुद्धा तिथं आहेत, काही इतरही लोक आहेत. आता त्यांचं पण उपोषण 4थ्या दिवशी झाले, पण अजूनपर्यंत सरकारकडनं कोणी गेले असं आम्हाला कळत नाही. आज संध्याकाळी आम्ही सुद्धा तिथं जाऊन लोकांच्या काय अडचणीत त्या समजून घेणार आहोत. पण हा प्रश्न संपला आहे असं नाही, आणि फक्त हाच नाही, असे आता बरेच प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत. फक्त एकदा एक मुद्दा संपवला की दुसरा मुद्दा घ्यावा असं आम्हाला वाटतं. आणि गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली असल्यामुळे
कुठंच हे इतर मुद्दे नको, सगळं फोकस हे शेतकऱ्यांवर आणि शेतमजुरावर असावं, ग्रामीण भागावर असं, या अनुषंगाने आम्ही गेल्या 10 दिवसांमध्ये कुठंच नवीन मुद्दा तिथं आणलेला नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच रोहित पवारांना निलेश गायवळ प्रकरणामधले अनेक आरोप केलेले आहेत आणि लवकरच या संदर्भातले पुरावे सादर करू असं एबीपी माझाशी बोलताना आश्वासन देखील दिलेलं आहे. कॅमेरामन हेमंत कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.